मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे चौकोनी गळ्यावरती रोजच्या वापरासाठी सुंदर अशी पटकन होणारी ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत। उंची 16 इंच आहे, शोल्डर 6.5 इंच आहे। जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच मुंडा ठेवलेला आहे 6.5 इंच। तुम्ही तुमच्या मापानुसार कट करून घ्यायचं आहे। घडी 10 इंच आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलेला आहे। गळा उंची 5 इंच तयार आहे, ते 1 इंच वाढून इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे आणि चौकोनी गळ्याचा आकार दिलेला आहे। गळा रुंदी इथे मी 2.5 इंच ठेवलेली आहे। आता इथे आपला गळा कट करून घ्यायचा आहे। चौकोनी आकार दिलेला गळा कट करून झालेला आहे। अशा पद्धतीने बघू शकता। इथे ब्लाउज पीस आहे, सुईची बाजू आहे, ह्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलं, एकसारखं ठेवायचं आहे। आता सर्वात आधी इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे। चौकोनी आकारामध्ये बरोबर अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचा आहे आणि गळा आपल्याला इथे चौकोनी आकारामध्ये सर्वात आधी शिलाई देऊन तयार करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला कमरेच्या सुद्धा बाजूला अर्धा इंच पकडायचं आहे आणि कमरेची सुद्धा बाजू शिलाई देऊन पूर्ण तयार करून घ्यायची आहे। आता इथे आपला ब्लाउज पीसाचा कपडा अस्तरच्या बाहेरचा जेवढा शिल्लक आहे तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे। जेवढा शिल्लक असेल तेवढा व्यवस्थित चौकोनी आकारामध्ये कट करून टाकलेला आहे। आता इथे आपल्याला थोडे थोडे अंतरावरती असे कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे पलटी करायला सुद्धा सोपं जातं आणि गळ्याचा आकार सुद्धा आपला इथे व्यवस्थित असा येऊन जातो त्यासाठी। आता हे आपल्याला इथे पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे सुईचं करून घ्यायचं आहे। इथे मी पूर्ण कपडा सुईचा करून घेतला। पूर्ण गळा आपल्याला इथे व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे, म्हणजे शिलाई द्यायला सुद्धा सोपं जातं त्यासाठी। आता इथे आपला पूर्ण गळ्याला एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे इथे आपल्या पूर्ण गळ्याचा सुद्धा आकार एकदम असा व्यवस्थित येऊन जाईल त्यासाठी। इथे आपल्या चौकोनी गळ्याला पूर्ण अशी शिलाई देऊन घ्यायची एकदम अशी कडेला। आता इथे आपल्या कमरेच्या सुद्धा बाजूला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे आपली पूर्ण शिलाई देऊन झाली। आता इथे आपलं पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। आता ह्या सुद्धा बाजूचे इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेते। इथे आपलं पूर्ण अस्तर जोडून झालं। आता इथे आपला टक्स देऊन घ्यायचे आहेत दोन्ही सुद्धा बाजूंना। अर्धा इंच पकडायचा आहे, पूर्ण बंद करून घेते आणि वरच्या बाजूला कमी घ्यायचं आहे। पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे कमरेच्या बाजूला आणि दुसऱ्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने अर्धा इंच पकडायचा आहे आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे आणि पूर्ण बंद करून घ्यायचं आहे। दोन्ही सुद्धा बाजू एकदम अशा व्यवस्थित झालेल्या आहेत। इथे मी डिझाईन बनवून घेण्यासाठी पट्ट्या कट करून घेतल्या। 2 एकाला एक जोडून घ्यावे सुद्धा लागणार आहेत, तेव्हा जोडायला पुरतील म्हणूनसाठी 3.5 इंच ठेवलेला आहे रुंदीला आणि उंचीला तुम्ही ब्लाऊज उंचीच्या डबल कपडा घ्यायचा आहे, म्हणजे चुन्या सुद्धा भरपूर पडतात त्यासाठी। आता पट्टीची घडी करून घेतली आणि पूर्ण पट्टी जोडून घेते आणि एका बाजूला थोडंसं बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल सुईचं करायला सोपं जाईल त्यासाठी। थोडंसं बंद करून घेतलं। धागे असतील तर सावकाशमध्ये असे कट करून टाकायचे आहेत। आता इथे आपला हा कपडा पूर्ण सुईचा करून घ्यायचा आहे। इथे मी पूर्ण कपडा सुईचा करून घेतला। आता इथे आपल्या ह्या पट्टीच्या पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या एकसारख्या।
इथे मी पूर्ण पट्टीच्या चुन्या टाकून घेते, एकसारख्या टाकून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपली डिझाईनसुद्धा दिसायला अशी एकसारखी दिसणार आहे दोन्हीसुद्धा बाजूंची. त्यासाठी अशा पद्धतीने बघू शकता इथे मी पूर्ण पट्टीच्या चुन्या टाकून घेतल्या. आता इथे आपल्या सर्वात आधी कमरेच्या बाजूला लेस जोडून घ्यायची आहे. लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. इथे मी पूर्ण लेस जोडून घेतली, डबल शिलाई देऊन घेते म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल. आता इथे सुद्धा गळ्याच्या बाजूला आपल्याला थोडीशी लेस जोडून घ्यायची आहे. डबल शिलाई देऊन पूर्ण पॅक करून घेते. लेस जोडून झाली. आता ही पट्टी ह्या बाजूला अशी जोडून घ्यायची आहे सरळ लाईनीमध्ये, गळ्याच्या आकारामध्ये बरोबर. आता थोडंसं घडी करून पूर्ण पॅक करून घ्यायचं. आता ह्याच पद्धतीने आपल्याला ह्या सुद्धा बाजूला पूर्ण पट्टी जोडून घ्यायची. एकदा घडी करून घ्या म्हणजे धागे निघणार नाहीत आणि दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. त्यासाठी थोडंसं बंद करून घेतलं आणि बरोबर ही पट्टी आपल्याला गळ्याच्या एका लाईनीमध्ये अशी जोडून घ्यायची आहे, गळ्याच्या बरोबर मापामध्ये. इथे मी ही सुद्धा पट्टी पूर्ण जोडून घेतली. दोन्ही सुद्धा पट्ट्या आपल्या जोडून झाल्या. आता इथे लटकन दोरीपासून आपण सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. डबल घेतलेली आहे, डिझाईनसुद्धा दिसायला व्यवस्थित दिसते. त्यासाठी थोडंसं बंद करून घेतलं आणि अशाच पद्धतीने आपल्याला ते सुंदर अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे. दाखवलं त्या पद्धतीने एकसारखी पकडायची आहे दोन्हीसुद्धा बाजूंना. तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने नक्की डिझाईन बनवून बघायची आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारी सुद्धा डिझाईन आहे. नक्की बनवून बघा. इथे मी पूर्ण डिझाईन बनवून घेतली. आता खालच्या बाजूला थोडंसं पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि शिल्लक असलेली इथे लटकन दोरी पूर्ण कट करून घ्यायची आहे आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे मी दोन्हीसुद्धा बाजू तयार करून घेतल्या. आता इथे आपल्याला सुंदर अशी फुलाची डिझाईन बनवून घेण्यासाठी पट्टी घेतलेली आहे. आणि ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला चुन्यांच्यासाठी पट्टी कट करून घेतली किंवा तयार करून घेतली, त्याच पद्धतीने इथे मी पट्टी वापरलेली आहे. आणि थोड्या अशा चुन्या टाकून घ्यायच्या. सुईचा वापर करून चुन्या टाकून घेते. इथे मी पूर्ण पट्टीला चुन्या टाकून घेतल्या आणि धागा थोडासा ओढून घ्यायचा म्हणजे इथे आपली सुंदर अशी फुलाची डिझाईन तयार होते. आता पाठीमागच्या बाजूला थोडंसं पॅक करून घ्यायचं आहे. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं गोल आकारामध्ये. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आता मध्यभागी हे आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आता आवडीनुसार इथे बटन सुद्धा जोडून घ्यायचं आहे. मणी जोडले तरी सुद्धा चालतील किंवा बटन जोडलं तरी सुद्धा चालेल. आवडी अनुसार ठेवू शकता आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि धागा कट करून घ्यायचा आहे. इथे आपली सुंदर अशी फुलाची डिझाईनसुद्धा तयार झालेली आहे. आता इथे आपण डिझाईन बनवली होती लटकन दोरीपासून. आता इथे अर्धा इंच सोडायचं वरच्या बाजूला आणि पूर्ण सुईचा वापर करून मणी जोडून घ्यायचे आहेत. मणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. गोल्डन वापरले तरी सुद्धा चालेल आणि एकसारखे मणी जोडून घ्यायचे आहेत बरोबर असे मध्यभागी आणि सुईचा वापर करून पूर्ण मणी पॅक करून घ्यायचे आहेत. आणि दोन्ही सुद्धा बाजूंना हीच पद्धत वापरून पूर्ण मणी पॅक करून घ्यायचे आहेत. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंना पूर्ण मणी जोडून घेतले. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे आणि पटकन होणारी रोजच्या वापरासाठी सुंदर अशी डिझाईन नक्की बनवून बघायची आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.